हो पाहुणे मुक्कामी आले वाटते नाही मग भाऊ काय काय माहिती नाही मग यायला काय आलं तर काय होतं दौरा गिरा बाबा कपडे गिपडे घालून कुठे चालले म्हणलं राठी झालो मी ट्रीप होती सोयाबीनची हो मग कसं आता आपल्याला कांद्याचं बियाण आले हो वाडेगावला तिकडे षष्टीच्या तिकडे हो तर म्हणलं कसं मारत राहत होतं 5-6 किलो मिळालं मग कसं आमच्या दोघांचं घेऊन येतो तो मी हो एसटीने गेलं की बस आपलं 10-15 किलो घेऊन आले काय तिकडे आता मग काही सांगता राहायचे आम्हाला पाहिजे होतं ना इंका आता आमची बी जायची तयारीच होती हो देवलालले भूषणले आता इंका आम्हाला पाहिजेच होतं ना मग चला ना मग चालसान चला मग घेऊन येऊ आपण हो तिथं का आता आपल्याला नुपर आहे का गेली विचारपूस करू कोणाले आणि घेऊन घेऊ आता बरं झालं तुम्ही चालले मी बी पिरू राहिलो यंदा हो आपल्याला 10 किलो पाहिजे म्हटलं हो जासान तर मग आपले पैसे घेऊन जा सरपंचाले पाहिजे म्हणजे 10 किलो ते लावून राहिले कांदा का सगळेच लावता का आता काय तुम्ही रजा असे हा एकानं लावलं का नाही सगळेच जण मग कांदा जाता आता हे आम्ही कसं आता नेहमीवाले आहोत तुम्ही काही हे पडू नका याच्यानी काही पुरत नाही पुरं नाही पुरं हे आमचं आता पराठी खाली झाली का नाही आमच्यावर आहे ना जागा सोयाबीनचा आम्ही आता हरभरा गहू पेरला पण पराठीच्या जागा आमच्यापाशी बी आहे ना मग असं वाटतं बा भाई मग हे ते लावल्यापेक्षा लावूनच पावले का कांदा मग बाजारात नाही राजा काय कांदा होता आज अरे बाबा म्हणलं असा बारका कांदा 50 रुपये किलो मग काय ते बी छाटूही नाही ते जसा आहे तसा घ्या म्हणे मग सरायला का सडला कांदा हो ना मग काय ठीक आहे आपल्या वेळेस आहे का एवढा भाव पण आता सध्या कसा आहे मोसम आहे त्याचा तिकडचे कांदे आलेले आपल्याकडे कांदे नाही आहे म्हणून भाव वाढले ते आता ते काही असो तिकडे हिंमत लावायची आम्हाला यावर्षी कांदा लावायचा आपणही आता कांद्यात जास्त पडेल नसतो म्हणा पण यावर्षी आपणही 2 एकर लावायची विचारात आहो हो आता काय पाहू मग आता सगळ्याचं बिया बा असं करा पाहुणे बा हो सगळ्याची यादी करून टाका सगळ्याचं एसटीवर तुम्ही घेऊन या आता अरे बाबा काय जीव घेता करायचा माया इतक्या जणांचा कांदा कोणाकोणाला पाहिजे समजा सगळ्याला किती पाहिजे म्हणलं अरे आता इथंच तर 5-6 जणांचे झाले आपले सरपंच आणि आपलं लाईने पाटील 10-10 किलो हा त्याचं 20 किलो आणि तुमचं दोघांचं आहे म्हणता 5-5 झालं 30 किलो माया आहे समजा 5 किलो 35 किलो यायचं चिल्लर चाललर 2-4 किलो 2-4 किलो भूषण झाला हा झुंबर हे ते सगळ्याचं समजा असं म्हणा 60-70 किलो आपल्याला बियाणं लागू शकते समजा 50च्या वरच बापरे 50 किलो मग तर गाडी करायला पुढे आपल्याला मग एखादी गाडी करा चला मग एखादा मासंग सुट्टी द्या चालले जातो आम्ही 2 जण तुमच्या इच्छा 1 जण द्या पैसे घेऊन चालले जातो जा ना मग हे बा भानू आपल्या गाडीचं काय भाडं सगळ्यापासून घेऊन घे आणि वाडेगावला जाऊन घेऊन येते मग लवकर जाणं होते संध्याकाळला वापस बरोबर जातो मग हाजरी काम जाईल मी चाललं जातो मग नाही झुमर जाय मग आता तू हे बा तसंच कर काय टेन्शन आहे पण जात तर नेमकं कुठं जायचं काही अता तर लागेल ना तिथं कोणाची तर जाता तुम्ही कोणाला विचारता काय करसाल हा थोडं तर इथून माहिती काढा लागेल ना पहिले आता तिकडलं कोण ओळखी जात आपल्या आता कोणाचा नंबर आहे आपल्यापाशी आता कुठची माहिती कशी घ्या तिथं गेल्या विचारपूस करता तुम्ही बस स्टँडवर वाडेगावच्या स्टँडवर विचार जा करे मला कुठं काय तुलंगा सस्ती वाडेगाव आसपासचे गाव विचारच कुठं कांद्याचं बी भेटते म्हणा आणि एखादा सांगतेस पता मग बाबा कायले दुसऱ्याला विचारा लागते डॅनीचा भाऊच आहे तिथं डॅनीचा भाऊ ज्यानी नाही का ज्यानी तिकडे सासरवाडीला असते ना राहिले मागा आला होता पोयाच्या वक्ती खरे म्हणलं डॅनीला का सांगतही नाही तू अरे जाऊ द्या ना बाबा त्याच्या नादी काय लागून राहील तुम्ही ते का धरणीत आहे का ते जाऊ दे तुम्ही तुमच्या पोरीन जा त्याच्या नादी लागू नका काय नादी लागू नका म्हणजे आपण काय का खाऊ मागू का इकडे ना बाबा नाही तिकडे पट्टा सांग त्याचा फोन नंबर असेल बाबा हो फोन नंबर आहे सगळं आहे मापुशी पण आता काय आता देऊ का तुम्हाला बोलता का बोला बा तुम्ही हो काय विचारून घेतली टेस्ट म्हणलं मग आता एवढा आपला जवळचा माणूस असल्यावर त्याच्यापासून माहिती काढू आपण काय भाव आहे जरा कमी जास्त करू शकते त्याच्यानं तिकडे राहायचे म्हणता इतक्या दिवसात मला सांगे ना मागे शांताराम ना तिकडेच आहे ती तिकडे सासरवाडीला असते ती हो बरं पाय तुम्ही त्याचा नंबर देत तुम्हाला तुम्ही ते लावा आणि त्याच्या घरी जा आणि त्याच्यापासून मग त्याच्याजवळ असलं तर त्याच्याजवळचं घ्या नाही तर मग कुणी कळला ना जाऊ द्या मग हे बा द्या डॅनी आबाजी नंबर द्या लावून द्या ते फोन ते बोला मला पाहुणे बा बोलता का तुम्ही का मी बोलू बोला तुम्हीच बोला ना बोला डॅनी म्हणा कसं काय ते डॅनीच्या जण लावा लोक डॅनी लाव फोन लाव हॅलो हा बोला कोण बोलता राम म्हणलं आबाजी राम म्हणलं रामपूरून बोलू राहिलं म्हणलं आपलं देवीदास कोणता दिदास होय म्हणा कोणता दिदास कोणता रे बा कोणता होय म्हणलं कोणाचं पोरग कोणता देवीदास कोणता अरे सनसने हा देवीदास रामचंद्र सनसने रामचंद्राचं पोरग हो रामचंद्राचा होय का तू हो बिजा कलोयवाला काय म्हणतो मग तू काय म्हणतो म्हणलं आता काय नाही म्हणलं डॅनी आबाजी माय काय म्हणणं होतं आता नंबर घेतला डॅनी आबाजी पासून तुमचा हो आम्हाला कसं वाडेगावला आज होतं तुम्ही तिथेच राहता म्हणता ना तर म्हणलं कसं आहे जरा आम्हाला काम होतं रे तुमच्या संग डॅन्यापासून घेतलं का बरोबर ठीक आहे काय चालू आहे त्याचं तब्येत गिब्येत बरी आहे का त्याची वासना नाही बिलकुल वावरात जाते ना आता मग काय 75 प्लस झाला तरी अजून वावराने हिंडते काही टेन्शन नाही आहे दात सगळे बरोबर आहे सगळं व्यवस्थित आहे इथंच उभा आम्ही तापावर बसलेलो म्हणलं मला फोन तुम्ही कुठं सध्या इकडे निंबूच्या मयात बसलेलो आलो तर सकाळी चहा पाणी झालं बसलो वावरातनी इथं काय आपला 8 एकराचा निंबूचा मयाच आहे सासरवाडीचा मग काय टेन्शन आहे बसलो इथं शाहीमध्ये बोला अजून पुढे काय म्हणणं काय सेट लावला फोन ते कसं जरा कांद्याचं बी पाहिजे होतं आम्हाला आता कसं तुमच्या त्या एरियातनी कसं आहे तिकडे शिरपूर खेटरी ते तुलंगा ते 2-4 गाव नाही का चांगले फळ येते सस्ती वाळेगाव ते तिथचा इलाका तर तिथं कसं चांगलं बियाणं भेटते म्हणजे कांद्याचं तर तिकडले लोक कांदा गिंदा झुईचं पेडते तर मिळालं मग कसं बी गी असते
तर यावर्षी आम्हाला पाहिजे होतं 10-12 जण आम्ही जुटलेले सगळे 2-4 किलो 5 किलो 10 किलो आले. आता स्पेशल गाडी करून येऊन राहिलो होतो. तर तुमच्या हिशोबाचा एखादा असं ओळखीचा माणूस तर पहा, एखादा कास्तकार हो चांगलं बी असणारा गॅरंटीचा. हो 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 लागन तेवढं बिया, काही नाही, काही टेन्शन नाही. इथं फक्त मला विचारपूस करू द्या एक दोघाले. जवळचे शेजारी पाजारी आहे आमचे, त्याचे पैसे आहे. विचारतो सांगतो मग तुम्हाला. बरोबर. मग ते काय भाववारी हे ते कसं काय सांगून द्या. मग आम्ही गाडी घेऊन निघणार होतो मग आता 10 वाजता. म्हणजे कसं लवकर, म्हणजे आजच्याच जर आलं तर लवकर टाकून द्या लागन. महिन्याभरात आमचं रोप तयार झालं पाहिजे. लय उशीर होऊ नाही झाला पाहिजे ना. आजच येऊन राहिले का? बरोबर, या ना मग, या हो, काही हरकत नाही. हो, नाही तर मुक्काम या, पाहुणचार करतो. काय त्याचं 2-4 जण शिल्लक आले चालते गाडीतनी. या ना, पहा ना मा सासरवाडीचा जलवा कसा आहे. निंबू बिलकुल, निंबू किंग. येता का? नाही नाही, हे बघ जाणी, हे बघ सध्या कसं आहे, ओली तर सुरू आहे आमची तर गहू हरभऱ्याची. हो त्याच्यानं काही आता आमचं बजेट बसणार नाही. रोई डुकरन हे ते सरा म्हणजे लय झोलांग आहे आमच्या मागं सध्या, डीपीचे पाण्याचे लाईनचे. त्याच्यानं आमचं काही सध्या होत नाही. फक्त आमचे 2 माणसं येतील. एक दुगोऱ्याचा पाहुणा आहे ना आपलं, एक समजा आपलं हे आहे आमच्या गावाचं पोट्ट गाडीवालं. तर समजा त्या दोघाले पाठवतो. ते कंदील बुडा नाही का त्याचं पोरग. तर म्हणलं बरोबर त्याला कसं जेवण खाण करून तिथून ते काय बियाणं घेऊन दे जा, रवाना कर जा. बरं बरं, ठीक आहे ना मग. हो, येऊ देत येईल. तोपर्यंत मी इकडे पाहतो जरा विचारपूस करून. पैसे नगदी पाठवता म्हणलं काय. हो, इकडे कसं नोट करे गोट चिल्लर करे विचारा, नाही तर मग कसं देंगी दिलांगी जमणार नाही इकडे. हो तेच म्हणलं. बरं बरं. हो ना, मी आम म्हणलं बा अर्धे दिले असते ना, अर्धे मग कांदा आल्यावर दिले असते, असा विचार होता आमचा सगळ्याचा समजा. बरं नगदी लागत नाही सगळे बियाण्याचे पैसे? हो हो हो, बिलकुल बिलकुल. म्हणजे नगदी आधीच पुरे पैसे. हो, काय किलो आहे विचार तुम्ही द्यायले, मग त्या हिशोबाने पैसे पाठवा तुम्ही. हो का? बरं बरं. आम म्हणलं बा निघेपर्यंत जरा ठेवा लागत होते, काही ना काही निघते नाही निघत, गॅरंटी काय कसं काय तर. बरं काही हरकत नाही, देऊ आम्ही पाठवून तसे. 100% गॅरंटी, पुरं बियाणं निघते आमची. तर काही टेन्शन नाही. आज लोक काही वांधा नाही आला. फक्त तुम्ही पुरे पैसे पाठवा. बरं बरं ठीक आहे मग. आता काही हरकत नाही. हो 10 वाजता गाडी निघून यायची समजा. तरी समजा बार्शी टाकडी मार्गे पाठवून देतो द्यायला मग. हो असा रस्ता आहे ना तसा आपला माजोड घेते काय कोणकोणते गाव आहेत तर. हो हो, ते बार्शी टाकळी रोड चांगला आहे. आता तिकून या. हो, बार्शी टाकळी ते माजोड, तिकून ते चिखलगाव. हो, घुसा तिकून तिकडे विचारपूस करत या बरोबर वाडेगावले. बरं 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 ठीक आहे मग. हो ठेवतो मग. हो ठीक आहे. काय भानू काय जेवण यादी किती गाडी गिडी मावल कुठं पाहुणे बा कुठं सोयरी गिरी खाय म्हणलं भानूची काय आहे? काय करा आता, कोणी कपडे ते घेऊन गाडी घेऊन गेलं की काय काय सोयरी केली काही आपलं. तुम्ही काही सोयरीच्या दुसरा विषयच नाही काही तुम्हाला. काय काय आतापासून सरायच्या सोयरीका करून टाका, लग्न करून टाका आणि चॅनल बंद करून टाका. काय आपलं राजा बोलणार काही आपलं करणं. आम्ही चाललो आता कांद्याचं बियाण आले हो वाडेगावले. हो तर म्हणलं ते यादी वाचून राहिलो कोणाचं किती किलो आहे काय किलो आहे, पैसे जमा झाले नाही झाले, घरून भरावं का मग. बियाणाला चालले का? अरे म्हणलं भानू आपले दिले का भूषण पैसे दिले ना? हो ते देवलाल भाऊचे ते आपले भूषणचे भेटले पैसे. हो आपले ते 3-3 किलो पाहिजे म्हणते आला त्याचा हिशोब आला आपल्या पैसे. सर गावात फिरवायला कांदा कोण कोण आहे मला पेरणार? कोण कोण फिरवायला कांदा? सगळ्या गावातच आहे ना. कोणाचं 1 एकर, कोणाचं 2 एकर, कोणाचं 4 एकर. 10 किलो आहे आपलं सरपंचाचं, 10 किलो लाईनी पाटील, सगळे सगळे देतात भाऊ बसून तर शांताराम भाऊपर्यंत. हो सगळ्याचे 2-3-4 किलो 5 किलो सगळ्याच बियाणं आणायचं आहे आम्हाला. हो आता आम्ही माझं पैसे केले जमा आणि आम्ही दोघं चाललो आता गाडी घेऊन संध्याकाळी वापस. बाबा सर गावात फिरून राहिला का? झालं करते टेल होत्या टेंदा. अबे काय का पुरण म्हणते पुरण का मला पाहुणे बा काही उरण का नाही? उरण का नाही आता ते काय सांगू शकतो आम्ही. आता मी दरवर्षी लावतो बा. हो काही उलटे काही नाही उरट. यावर्षी पैसा झाला आपला. हो पण आता कसं आता ते शेवटी योग आहे बा आपल्या. आता काय नशिबाचे आहे सगळं असं म्हणता नाही का? बरं आहे बा म्हणू आपल्या आमचं मग आपल्या जवळ आहे ना जागा. पराठी रिकामी झाल्यावर आता कसं रोप टाकलं म्हणजे बरं राहते. 1 महिन्यात रोप आला की पेरता येते मग लावता येते. चालते मग आपलं आहे बा 5 किलो घेऊन आपल्याला 2 एकर लावत असल्या का? ठीक आहे ना मग. आता पैसे कसं करता, पैसे देता का मग काय फोन पे मारता मग? करून दे ना मी फोन पे. आता धाब्यावर गेलं की मग मला फोन करतो तू. मग घेतल्यानंतर काय किलो काय नाही तर मला फोटो पाठवतो त्याच्या. म्हणजे मग कसं पाहिजे बरोबर कसं बी की चांगला आणतो. पण माणूस आहे ना आपला, माणूस नाही तिकडे जानी आबाजी. मग जानी आबाजी म्हणे 1-2 शेतकऱ्याचे पाहतो म्हणे मी, पण तुम्हाला बरोबर सांगतो म्हणे कोणाचं घ्यायचं, गॅरंटीचा माल देणार म्हणे. पण पाहिजे ते जानी कसं आहे काय नाही तर जरा लोपर मध्ये येते म्हणजे बरते. नाही तर सगळे बियाणे पैसे घ्यायचा आणि बियाणे तिकडे ते तिकडे. ते आधीच तिकडे गावात टिकला नाही म्हणून तिकडे गेला. आता नाही म्हणजे तसं फोनवर बोललो आम्ही बाबा त्याचा निंबूचा मया काय नाव आहे म्हणजे सासरवाडी. मग आम्हाला तर म्हणे पार्टी किती जेवण देतो म्हणतो तुम्हाला. हो पण तरी मी पाहिजे जरा पैसे कसं बियाणं हातात घेतल्यावर ते म्हणून राहिलो मी. ठीक आहे मग आता बाकी काय अडचण. मी आता मग फोन पे मारून देईन तुला. 5 किलो बियाणं आपलं पॅक करून टाका, आपलं लिहून टाक त्याच्यात. बरोबर ठीक आहे ठीक आहे. हो चला निघा लागणार आम्हाला आता. हो झाली आता यादी सगळी तयार झाली, पैसे आले. ओके हो चला निघतो मग आम्ही. ठीक आहे. आगे शिकार नहीं गया, बराबर झांसा डालेंगे और इनको बराबर अटकाएंगे हम। ओके। नाही साहेब काय म्हणलं, काय झालं गाडीला काही प्रॉब्लेम आहे का? क्या बताऊँ तुमको, बहुत परेशान होगा। 1 घंटे से देख रहा कुछ जम नहीं रहा मेरे से। अभी तो मेरे को मैकेनिकल को लाना ही पड़ेगा। इसके सिवा कुछ इलाज ही नहीं। अब नाही तर पाहून घे तुम्ही काही
काही जर मला समजून तर वायर गे निसटला असं एखादा काही जरा असं प्रॉब्लेमचं. नाही नाही ते राहू द्या तुम्ही. ते कसं आहे प्रत्येक जण येऊन राहिला वायर इकडे तिकडे करून राहिला सगळं म्हणलं जे आहे ते खराब करून राहिलं. समजणं काही नाही निम हकीम खत्रेजान होऊन राहिली इथं. तर मी काय म्हणत होतो दादा तुमच्या गाडीमध्ये मी येऊ शकतो का? आपल्या शहरापर्यंत आलो असतो तिथं एखादा मेकॅनिकलला वगैरे घेऊन आलो असतो इथपर्यंत. मग त्याच्यात काय विषय आहे? चला ना आता आपली गाडी रिकामी चालली होती आता आम्ही वाडी घालता आलेला चला ना मग तुम्हाला पोहोचून देत तिथपर्यंत. थँक्यू दादा. काय अशा मुसीबतमध्ये मोठं कठीण काम असते ना नाही तर कोणाला वेळ आहे आजकाल. नाही आम्ही नेतो तुम्हाला काही हरकत नाही आमचं काय जाणं आहे आता तुम्ही चला म्हणलं करा तिथे ते बोनेट खाली करा आणि लॉक करून घ्या गाडी चला मग. हो तेच तर आता म्हटलं बरोबर ठीक आहे. साहेब पोलीस आहे वाटते नाही का? असं कपडे वाटतं नोट राहिले. नाही साहेब म्हटलं आपण पोलीस अधिकारी वाटते नाही. नाही मी CID ऑफिसर आहे. एका आरोपीच्या शोधामध्ये मी कसं इकडे आलेलो होतो. या एरियामध्ये असल्याचं समजलं होतं ते. तर आता गाडी फेल पडली ऐनवेळेवर. ठीक आहे आता कसं आता गेल्यानंतर बघावं लागेल. बरं ठीक आहे. बाकी आपण कुठचे समजा? रामपूरचे समजा मी रामपूरचा आहे आणि हे पाहुणे भाऊ आहे की दुगोऱ्याचे आहेत सोयरे आहेत आमच्या गावचे. आता आम्ही इकडे चाललो होतो. अच्छा म्हणजे तुम्ही रामपूरचे नाही का? असं काय नाव म्हटलं तुमचं? भानुदास सीताराम पवार. अच्छा भानुदास सीताराम पवार नाही का? अच्छा चांगलं नाव आहे. लक्षात ठेवावं लागेल ना सगळं. बरं ठीक आहे. बाकी मग आता समजा कुठं चालले होते तुम्ही नेमकी म्हणजे गाडी कुठं चालली होती? आम्ही इकडे वाडेगावला चाललो होतो तर तिकडे समजा आम्हाला कांद्याचं बी घ्यायचं होतं. शेतकऱ्याचं सगळ्याच आम्ही सगळ्यांना म्हणजे आता 2 एकर 3 एकर पेरायचं आहे. मग कसं आम्ही स्पेशल गाडी केली आणि आता घेऊन येतो आम्ही. चला म्हणजे हे वाडेगाव चाललेले नाही का? बरोबर रामपूरचे आहेत. याची परिस्थिती कशी आहे ते पाहा लागेल ना नाही का? आपल्याला पैसे उपस नाही ना. बरं ठीक आहे. बाकी मग शेतीवाडी वगैरे भरपूर आहे का तुमच्याकडे? नाही हो शेतीवाडी वगैरे नाही शेतीवाडी कमी आहे म्हणा आपल्याजवळ. तरी 4 एकर आपण शाळेचं वावर व्हायचे बाबा आणि आपण कापसा धंदा आहे बाबाचा. आणि मी समजा गाडी तर इकडचे तिकडचे आपल्या काही सीटा वगैरे असल्या न्यायच्या आता ते ट्रिपा मारतो समजा. अच्छा म्हणजे कापसाचा धंदा म्हणजे आहे समजा नाही का? 1 लाखाला मरण नाही. बरं ठीक आहे ना. असं मग चांगली परिस्थिती आहे. कापूस वगैरे खरेदी आहे ती. अच्छा काय भाव चालू आहे सध्या कापसाचे वगैरे? म्हणजे कसं शेतीचं आपल्याला काही नॉलेज नाही जास्त. तरी पण थोडंफार काहीतरी माहितीसाठी. काय तो साहेब 7-7.5 चालू वाटते. काय सध्या काही ऐकलं नाही म्हणा. हो काही लोक इकडे चिल्लर चाललं. याचं काय म्हणा नाही का? याची सोड किती जमीन आहे का सांग? तुमच्याकडे किती आहे? तुमचं नाव काय म्हटलं? अजबराव नाही का? हो अजबराव आहे. मी जास्त कांदा पेरतो. हो कांदा कापूस असं तसं. तरी आपलं दरवर्षी आपण 10-15 लाखाची पीक काढतो. असं म्हणजे ही बरा बकरा आहे नाही का? हो याची काढला 50. बरं नाही चांगलं आहे ना. मेहनत केली तर चांगलं पीक होते नाही तर काय होणार आहे? मग काय शेतकऱ्याला म्हणजे कसं मेहनत असलं तर काहीतरी पैसे आपल्या हाती लागते नाही तर काय नाही. हो अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची. ते तर आहेच म्हणा. शेतकऱ्याचं जीवन संघर्षमयच आहे. हो काही हरकत नाही. पण मी काय म्हणतो खरोखर पण तुम्ही भेटले का नाही मला आनंद वाटला. हो आता मी काय म्हणतो जवळपास आला आपलं गाव वाटते नाही का? शहर आलं वाटते नाही? तर मला आता इथं एखाद्या ठिकाणी उतरून द्या आणि तुम्ही नाही का मग पुढे तिथं याटो उभे राहते की तिथं थांबून देतो म्हणजे मग तुम्हाला दुकाने सापडते लवकर जाता येते. मेकॅनिकल पाहून घेऊन जा. बरोबर ठीक आहे द्या उतरून मग तिथं. तर मी काय म्हणतो फक्त एक काम करसाल का? तर मी काही तुमचा एक फोटो घेतो. कारण की काय आहे मला कोणीही मदत केली आयुष्यात तर मी त्याचा माझ्याजवळ एक फोटो ठेवत असतो. असे माझ्याजवळ भरपूर फोटो आहे आणि मी खरोखर त्यांना म्हणजे हे पण करत असतो. कधी पण समजा कॉल करतो फोन करतो बोलतो. मला आनंद वाटते त्याच्यात. हो बरं काढा मग फोटो काही हरकत नाही. आम्हाला आनंद आहे त्याच्यात. तुमचं नाव आम्हाला पण काढता देता म्हणजे एखाद्या काही अडचण आली तर. हां बिलकुल काही हरकत नाही. कधी अडचण येऊ मला कॉल करायचा. माझा नंबर तुम्हाला देऊन देतो. आणि मी काय म्हणतो आणखीनही समजा तुमच्या बाबाचा वगैरे कोणाचा 1-2 नंबर माझ्याकडे असू द्या. म्हणजे एखाद्या वेळेस मी कॉल करीन तुम्हाला. नाही तुमच्या बाबाशी बोलीन आज. बरोबर दिली तर बाबाचा देऊन देतो काय हरकत आहे. जमलं आता नाही का? आपलं काम झालं आता पुढची फिटिंग लावा लागेल. गाडी बोलवून घ्या लागेल सोबत्याकडून आणि आपलं काम सुरू. बरं आलं वाटते ते. थांबवा तिथं. तिथं फोटो काढून घेऊ आपण. चला तिथं घ्या. ओके हां थँक्यू. आता कसं आठवण म्हणून माझ्याकडे ठेवील मी फोटो. एखाद्या वेळेस नक्की कॉल करेल तुम्हाला. तुमच्या वडिलाचा नंबर घेतला मी आणि तुमचं नाव काय म्हटलं सेव्ह करायचं आहे मला नंबर. आपलं भानुदास नाही का? भानुदास सीताराम पवार रामपूर तेवढं लिहून टाकता मग. आम्ही एखाद्या वेळेस फोन लाईन मग तुमचा नंबर आहे समजा आपल्याजवळ. बिलकुल नक्की काही अडचण येऊ. तुमच्या गावात काही प्रकरण असलं तर मला सांगायचं. ठीक आहे बस झाला आता कार्यक्रम तुमचा. बरोबर साहेब भेटू मला. धन्यवाद. आता आहे एवढं तुम्ही माझ्यासाठी केलं. एक साधा चहा नाही पाजला मी तुम्हाला. अरे चला चहा वगैरे घेऊ आपण. चहा घेऊ पहिल्या. चहा नाश्ता करून घेऊ नंतर तुम्ही जा. नाही साहेब म्हणलं सकाळीच नाश्ता केला घरी. आम्हाला तिकडे वाडेगावला आले उशीर होईल. तुम्ही हेच तर म्हणलं आमच्या 2 शब्द चांगले बोलले. हेच आम्हाला बरं वाटलं. मग गाडी एवढा मोठा अधिकारी बोलते तरी का असं इकडे तिकडे पाहिजे पण कोणाशी बोलत नाही. मग काय पण तुम्ही राजा पहा बरं. लय साधे माणसं मग काय घरी भेटून आलेले आपण तुम्ही. हो मी कसं साधारण परिस्थितीला आहे. पण जाऊ द्या आता तुम्ही काय नाश्ता वगैरे घेत ना म्हणता. चला येऊ का मग मी आता? बघतो कोणी मेकॅनिकल वगैरे आणि घेऊन जात त्याला. हो साहेब बरोबर ठीक आहे या मग. ठीक आहे मग नमस्कार. पोलिसाचा फोन दिसला ना बा. याच्यात फोटो आहे त्याचा. उचला पण नाही बा. पोलिसच आहे का? मग उचला ना. मग उचलायला काय हरकत आहे आता? काय आहे काय नाही तर पाहून तर घ्या. कसा काय आला बा पोलिसाचा फोन पाहता घरी. पुन्हा आपण काय कसं लट्टातीस माणसाची. बरं पाहतो बा आता कोण काय होतं. हॅलो हां बोला म्हणलं. हॅलो कोण बोलता? इन्स्पेक्टर लड्डमवार बोलतो म्हणलं. सीताराम पवार बोलतो ना तुम्ही? सीताराम पवार. हो सीताराम पवार बोलतो रामपूर. तुम्ही कोण म्हणलं साहेब? मी लड्डमवार साहेब बोलतो म्हटलं. पोलीस इन्स्पेक्टर आहो. तर मी काय म्हणत होतो तुमचा मुलगा कुठं आहे म्हटलं सध्या? तुमचा मुलगा कुठं आहे सध्या? माझा मुलगा का? माझा मुलगा आपला ते याला वाडेगावला चालला होता ते कांद्याचं बियाण्यासाठी गाडी घेऊन. गाडी घेऊन गेलेला आहे ते. काहून काय काम होते सगळं?
तेच म्हणलं तुमचा मुलगा कुठं आहे सध्या माहित आहे का तुम्हाला? माहित आहे का म्हटलं? हो काही माहित नाही आता. हो ते 10 वाजता निघाले होते आता. हो सध्या कुठं असेल आता, अर्ध्यात असेल बा, कुठं कुठं असेल तरी आता मला काय माहित. अरे काकाजी, तुमचा मुलगा जो त्याचं नाव सांगत आहे, भानू सीताराम पवार रामपूर, आणि त्याच्यासोबत एक जो आपलं काय त्याचं नाव, तुमचं नाव काय? अजबराव. अजबराव आहे त्याचं नाव. अजबराव दुगोरे जे आहेत सांगून राहिले ते, तर त्यानं आत्ता एका गाडीवाल्याला ठोकलेलं आहे आणि त्याच्यातनी एकाची परिस्थिती गंभीर आहे दोघांपैकी. तर त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये आत्ताच आम्ही रफादफा केलेला आहे आणि या दोघाला आम्ही इथं जमा केलेला आहे. आता लवकरात लवकर आम्ही त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहोत. तर त्याचा तुम्ही काय करायचं कसं करायचं त्याच्या संदर्भात तुम्हाला मी फोन केलेला आहे. बोलून राहिले साहेब, म्हणजे काय काय झालं का? ऍक्सिडेंट झाला का साहेब? ॲक्सिडेंट म्हणजे भयानक ॲक्सिडेंट केला ना तुमच्या मुलानं. आउटसाईडनं गाडी चालून राहिला, तो ओव्हरटेक करायचा प्रयत्न करून राहिला. आम्ही त्याला पकडायला गेलो तरी तो गाडी पिटवून राहिला. त्याला आम्ही आता धरलेला आहे आणि तिथं मोठी घटना झालेली आहे. आता ती काय त्याला ॲम्ब्युलन्सनं नेलं म्हणते टाकून. त्यातला एक जायच्या फिक्रीत आहे आणि आता आम्ही याला इथं सोबत पकडलेला आहे. तर इतका मोठा गुन्हा तुमच्या मुलानं सध्या केलेला आहे. आणि तुम्हाला समजा आता मी त्याचा फोटो पाठवतो. आता इथं माझ्याजवळच उभे आहेत ते. एक मिनिट, मी फोटो टाकतो, ते बघा तुम्ही. बापरे, काय झालं रे? देवत्याचं का पोरानं ठोकलं म्हणते का कोण? फोटो फोटो टाकता का? टाका टाका, फोटो टाका, लवकर टाका. आहेच ना, टाका लवकर. माझं बोलून बी द्या त्याला. काकाजी, त्यांच्याशी आता बोलू नका, नंतर बोला तुम्ही काय बोलायचं ते, कारण की ते आरोपी आहे आणि लोकांना जर दिसले ते बाहेर तर त्यांना हे मारल्याशिवाय राहणार नाही. तर त्यांना मी लवकर एक सेल्फी काढून लवकरात लवकर अंदर गाडीत लोटून देणार आहोत. नाही तर मग ते काय दिसले का नाही त्याला मार खा लागेल, आम्हाला बहुत मोठी कठीणाई होईल. समजलं का? मी फक्त सेल्फी पाठवतो, तेवढी बघा तुम्ही. बरं बरं, पाठवा पाठवा पाठवा, लवकर पाठवा. बघा म्हटलं, बघितलं ना फोटो तुम्ही? तुमचाच मुलगा आहे ना? आणि हा जो पाहुणा दिसतंय दुगोऱ्याचा सांगत आहे, अजबराव, हेच आहेत ना? बरोबर आहे ना? हो तेच तेच आहे, माझाच मुलगा आहे ते भानुदास. कुठं आहे सध्या? कुठं आहे भाऊ ते? कुठं आहे म्हणलं साहेब ते? आहेत ते गाडीमध्ये बसलेले आहे, त्यांना पाणी वगैरे दिलेलं आहे. खूप घाबरलेल्या परिस्थितीमध्ये आहेत ते. तर नंतर बोलतो मी तुम्हाला, त्यांच्याशी बोलणं करून देतो. परंतु कसं आहे, खूपच ते म्हणजे हातपाय जोडत आहे आणि मला खूप त्यांची कीव आलेली आहे. कसं आहे, तुम्ही एक ग्रामीण क्षेत्रातले आहे आणि परिस्थिती गंभीर आहे तुमची. तो सांगत आहे मला. परंतु कसं आहे, मुलगा तसा नाही आहे, ते मलाही समजते. परंतु त्याच्या हातून जो काही गुन्हा झालेला आहे तो काही अक्षम्य आहे. कारण की कायद्यानुसार त्याला आता किती वर्ष शिक्षा होईल, काय होईल, आता ते दवाखान्यात जे पेशंट गेलेले आहे ते काय होते त्याचं त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणून म्हणतो काहीतरी आता म्हणजे मला थोडंसं कसं मनाला खूप खराब वाटत आहे. मी सुद्धा असा गरीब परिस्थितीतून आलेला आहे, म्हणून मला याची जाणीव आहे. म्हणून तुम्हाला थोडंफार मी काहीतरी सांगणार आहे. ते जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर बघा. नाहीतर काही इलाज नाही. हा कसा 10-15 वर्षासाठी बहुतेक हे खडी फोडासाठीच जाणार आहे आणि सोबतचा जो आहे तो सुद्धा, याचं सुद्धा काही खरं होणार नाही. म्हणून म्हणतो मी काय सांगतो ते तुम्ही जरासं लक्षपूर्वक ऐका. अरे साहेब, चांगला आहे, बरं आहे राजा. नाही तर आता लोक काय झालं असतं याचं. हो ना साहेब, सांगा म्हणलं, काहीतरी मार्ग सांगा याच्यातून. पोराले म्हणलं काहीतरी कसंही करून सोडा द्यायले. काय लागेल ते हे बा म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये आम्ही देऊ शकतो. फक्त म्हणलं लवकरात लवकर त्याचं काहीतरी निपटारा करा. फक्त पोलीस स्टेशनमध्ये येऊ नका द्यायले. हो ना, तेच मी करत आहो. कसं आहे, मॅनेजमेंट सगळं करावं लागते ना. आमच्या गाडीमध्ये कॉन्स्टेबल आहे, ड्रायव्हर आहे, तिघं जण आहो आम्ही. तिघांना हे सगळी घटना माहीत आहे. हो, बाकी आम्ही कसं जे दुसरे गाडीवाला आहे त्याच्यावरच सगळं पेलून देणार आहो. फक्त तुम्ही एक काम करा. तुम्ही 1,00,000 रुपयाची बंदोबस्त करा. 1,00,000 रुपयामध्ये कसं आहे, आम्ही ॲडजस्टमेंट करून टाकू साहेबाला देऊन, असं तसं करून. तसं मला तर काहीच नाही पाहिजे. मी 5,000च घेईल, कारण की मी कसं गरीब परिस्थितीतला आहे. बाकी साहेबाला द्यावं लागेल ना. तर म्हटलं तुम्ही 1,00,000 रुपयाची सोय लावा. आणि जे दुसरा व्यक्ती आहे तर त्याची 50,000 रुपये, तर 1,50,000 रुपयाची तुम्ही व्यवस्था लवकरात लवकर करा. आम्ही थोडं पुढे जाऊन हॉटेलमध्ये थांबतो पोलीस स्टेशनमध्ये न्यायच्या अगोदर. तर तुम्ही अर्ध्या तासामध्ये काय करास ते लवकरात लवकर बंदोबस्त करा. मी साहेबाशी तोपर्यंत बोलून व्यवस्थित करून घेतो. नाही ना साहेब, म्हणजे 1,00,000 आमच्यासाठी लय मोठी किंमत आहे. 10 वर्ष नाही कमावले जात आमच्या जण. 3,000 रुपये कसं निराधाराचे त्याच्यावर जगतो आम्ही. लय गरीब परिस्थिती गंभीर आहे आमची राजो. वावर नाही, शेत नाही, मजूर नाही, ते गाडीवर फक्त आमचं पोट आहे कसं तरी. म्हणलं पोरानं असं करायला नव्हतं पाहिजे राजो साहेब. फक्त म्हणलं 10-20 हजारात पाहणं निपटन. तर लय परिस्थिती गंभीर आहे आमची. आणि ती पाहुणा आहे का नाही, ती त्याच रंगाचा आहे. म्हणलं त्याचंही काही बजेट नाही. त्याचंच तर पोरगं इथं शिकायला म्हणलं भाऊ. कसे बाप आहो तुम्ही? कसे आहा म्हटलं, शेती नाही वळणे अशा वेळेस असं लडपड करत असते का? गाडी एवढी तुमच्याजवळ आहे, आता ही गाडी सगळी पोलीस स्टेशनला जमा होईल. काय याचे परिणाम होईल तुम्हाला माहीत आहे का? जर याला अंदर केलं तर 10 वर्षासाठी हे जेलात जाईल, याचं लग्न होणार नाही, पूर्ण पिढी तुमची बर्बाद होईल. नाव दाखवायला, तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. म्हणून म्हणतो तुम्ही काही करा. आणि विशेष म्हणजे कोणाला सध्या सांगू नका. तुमचं कोणी मित्र असेल जवळचा, तो पैसे कुठं भेटते तेवढं पहा आणि लवकरात लवकर 1,00,000 रुपये मी तुम्हाला नंबर देतो, त्याच्यावर लवकरात लवकर ट्रान्सफर करा. नाही तर तुमचं काही खरं नाही, तुमच्या मुलाचं त्याच्याहून खरं नाही. म्हणून मी तुम्हाला एक समजदारीच्या नात्याने फोन केला, नाही तर मला काही गरज नाही. समजलं का? हो ना साहेब, पण म्हणलं 1,00,000 लयच होते. पण त्याची 1,50,000 आता म्हणजे कसंच काय करा म्हणलं. आम्हाला त्याच्या नातेवाईकाला भेटा लागेल आणि मग पैसे द्या लागेल. इतका वेळ नाही म्हणलं आमच्यापाशी. फक्त 15 मिनिटं आम्ही मधातनी कसं तरी गॅपमध्ये आम्ही काम करणार आहोत. लवकरात लवकर तुम्ही अर्ध्या तासात काय करायचं ते करा. नंतर 31वा मिनिट मी घेणार नाही. समजलं का? सरळ आम्ही निघून जाऊ. चला ठेवू का फोन मी? याच फोनवर नंबरवर फोन करा मला तुम्ही. बरं बरं साहेब. हो हो साहेब, बरोबर लवकर करतो. 15-20 मिनिटातच निपटतो तुम्ही. फक्त म्हणलं पोलीस स्टेशनमध्ये नेऊ नका त्याला. तेवढं पाहिजे. नाही नाही नाही, मी आता तिकडे वर फिल्डिंग लावतो तोपर्यंत साहेब ऐकले पाहिजे ना, त्याचं पाहा लागते ना मला. मग काय इकडचं आहे का माझ्याकडे? तिकडचं पहा, इकडचं पहा. तुम्ही पैसे काढत ना. लवकर कोशिश करा. काय आहे तर मी करतो इकडलं सगळं.
बरोबर साहेब धन्यवाद साहेब. करा करा तुम्ही तिकडचं मॅनेजमेंट करा. मी इकडे पैशाचं करतो. ठीक आहे ठीक आहे. विशेष म्हणजे कोणाला जास्त बसबस करू नका, सांगू नका म्हटलं सगळ्या गावात. नाही तर गमावसान आमची नोकरी. तुमच्यासाठी आम्ही एवढं हे करून राहिलो, तुम्ही बसताना आमच्या मागं लागत. ठीक आहे, लवकरात लवकर पैशाचा बंदोबस्त करा. मी तुमच्या मुलाचं काही होऊ देत नाही. मी असल्यावर तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो साहेब बरं ठीक आहे ठीक आहे साहेब.